इंटरनल स्ट्रक्चरमध्ये जनरली जो शीत आहे तो आउटर आहे आणि एक्झोनेमा आहे तो इनरमोस्ट कोर आहे. ओके, तर इंटरनल स्ट्रक्चर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे तर एक्झोनेमा जो आहे टोटल 11 मायक्रोफिलामेंट्सपासून बनलेला आहे. हे जे 11 किंवा 11 मायक्रोफिलामेंट्स आहेत ते 11 मायक्रोफिलामेंट्स हे टोटल 9+2 मध्ये डिवाइड झालेले आहेत. ओके, आता हे 9+2 काय आहे तर 9 पेरिफेरल रिजनला आणि 2 सेंट्रल रिजनला. तर टोटल 11 मायक्रोफिलामेंट्स आहेत. या 11 मायक्रोफिलामेंटमध्ये 9 मायक्रोफिलामेंट्स हे पेरिफेरल रिजन, पेरिफेरल मीन्स आउटर साइड. ओके, सेलच्या आउटर मोस्ट साईडला मीन्स जो काही आपला प्रोटोप्लाझम आपला जो सेल मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याच्या साईडनी त्याला आपण पेरिफेरल रिजन म्हणतो. 2 जे आहेत ते सेंट्रल साईडला. तर आता यांची जी अरेंजमेंट आहे आपण तर सांगितलं की हे डबलेट आहेत. ओके, तर 9 पेरिफेरल अँड 2 सेंट्रल अशा पार्ट्समध्ये आपण त्याचं स्ट्रक्चर पाहणार आहोत. तर ज्यावेळेस मी स्ट्रक्चर स्टार्ट करेन स्टार्टिंगपासून ते पेरिफेरल रिजनपर्यंत काढणार आहे. तर त्याच्यामध्ये जे काही कनेक्शन्स आहेत किंवा त्यांची अरेंजमेंट कशी आहे हे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. तर हे जे 9+2 आहे ती अरेंजमेंट आपण पाहणार आहोत. तर 2 मायक्रोफिलामेंट्स जे आहेत सेंट्रल पार्टला ते कसे आहेत सिंगलेट आहेत, सिंगल आहेत. ओके, डबल नाही आहेत. तर हे कसे आहेत सिंगल आहेत. आणि जे पेरिफेरल रिजनचे आपण 9 काढणार आहोत ते मात्र डबलेट आहेत. तर हे जे 2 सिंगल आहेत. ओके, तर हा आहे C1 आणि हा आहे C2. आता हे C1 आणि C2 काय आहे तर C1 मीन्स सेंट्रल मायक्रोफिलामेंट फर्स्ट आणि सेंट्रल मायक्रोफिलामेंट सेकंड. तर याच्यामध्ये सिंगल आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा प्रोटोफिलामेंट किती आहेत 13. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 and 13. ओके, सेम ॲज इट इज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 and 13. ओके, हे झाले सेंट्रल. पण हे जे सेंटरला आहेत ते एकमेकाला अटॅच आहेत एक स्पेसिफिक बॉन्ड लाईक स्ट्रक्चरनी. याला मात्र आपण काय म्हणतो ब्रिज. अटॅच कशाने आहेत ते ब्रिज फॉर्मेशन करून ते एकमेकांना अटॅच आहेत. ओके, त्याचबरोबर हे जे 2 मायक्रोफिलामेंट्स आहेत याच्यामध्ये C1 कशाला ठरवायचं आणि C2 कशाला ठरवायचं. ओके, आपण सेंट्रल मायक्रोफिलामेंट फर्स्ट कोणाला म्हणायचं, सेंट्रल मायक्रोफिलामेंट सेकंड कोणाला म्हणायचं. तर जे काही C1 आहे त्याच्यावरती 3 प्रोजेक्शन्स असतात किंवा मोर पण असू शकतात. ओके, असे स्मॉल प्रोजेक्शन्स असतात त्याला आपण C1 म्हणतो आणि ज्याच्यावरती प्रोजेक्शन नाही आहेत त्याला आपण C2 म्हणतो. ओके, आणि हे जे 2 आहेत ते एका स्पेसिफिक शीतनी कनेक्टेड आहेत. ओके, हे आहे कनेक्टेड शीत. ओके, हा झाला सेंटरचा पार्ट. आता पेरिफेरल रिजनला आपण टोटल 9 काय आहेत मायक्रोफिलामेंट आहे म्हणलेले, बरोबर आहे. तर जे काही 9 मायक्रोफिलामेंट्स आहेत ते पण कसे आहेत डबलेट आहेत. ओके, जे काही सेंटरला 2 होते ते मात्र सिंगल होते. तर हे जे 2 डबलेट आहेत फॉर एक्झाम्पल फर्स्ट सेकंड थर्ड 4 5 6 7 8 and 9. ओके, तर याच्यामध्ये जो डबलेट आहे तो मी इथे अरेंज करते आणि आउटर साईडकडून एक हे जी मी लाईन डॉट डॉट लाईन काढलेली आहे ती आपल्याला नको आहे, नॉट रिक्वायर्ड. ओके, फर्स्ट सेकंड
1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. आपण टोटल 9 मायक्रोफिलामेंट्स काढतोय. ओके. त्याच्यानंतर हे जे 9 मायक्रोफिलामेंट्स आहेत याच्यामध्ये हा आहे ए, हा आहे बी, हा आहे ए, हा आहे बी. ओके. सेम ॲज इट इज फॉर ऑल 9. हे जे 9 आहेत यांची जर अरेंजमेंट बघितली ती ए आणि बी मध्ये आहे, डबलेट फॉर्ममध्ये आहेत. आणि त्याचबरोबर यांच्यामध्ये प्रोटोफिलामेंट आहे. बरोबर आहे. प्रोटोफिलामेंटमध्ये सुद्धा मी सांगितलं ए जो प्रोटोफिलामेंट आहे तो टोटल 13 प्रोटोफिलामेंट्सनी बनलेला आहे. ए मायक्रोफिलामेंट टोटल 13 प्रोटोफिलामेंट्सनी आणि बी जो आहे तो टोटल 10. ओके. मी फक्त सिंगलमध्ये काढते. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि बी 10 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके. तर अशी अरेंजमेंट प्रत्येकाची आहे. जर अशी अरेंजमेंट तुम्ही काढलात तर ए मध्ये किती काढायचे 13 आणि बी कितीनी फॉर्म झालेला आहे 10नी. ओके. तर त्याच्या जे काही मायक्रोफिलामेंट्स तुम्ही काढाल त्या मायक्रोफिलामेंट्समध्ये मायक्रोफिलामेंट्स जनरली प्रोटीनपासून बनलेले आहे. बरोबर आहे. आणि हे जे प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये जी काही आपण अरेंजमेंट करतो टोटल कशापासून बनलेली आहे प्रोटोफिलामेंट्सनी बनलेली आहे. आणि हे सगळे प्रोटोफिलामेंट्सचे अरेंजमेंट ए मध्ये 13 आणि बी मध्ये 10 अशी अरेंजमेंट आहे. ओके. आणि ही जी अरेंजमेंट आपण दाखवतोय हे कोणत्या साईडचे आहेत पेरिफेरल साईडचे. पेरिफेरल साईडला टोटल 9 मायक्रोफिलामेंट्स आहेत. आता ह्या 9 मायक्रोफिलामेंट्समध्ये काही स्ट्रक्चर्स आहेत जे की अरेंजमेंट आपण त्याची दाखवणार आहोत. हे जे 9 पेरिफेरल आहेत यांची सुद्धा अरेंजमेंट आहे. हे जे मायक्रोट्युब्युल्स आहेत याच्यामध्ये ए जो आहे तो 2 डायनिन आर्म्स फॉर्म करतो, बी जो आहे तो 3 डायनिन आर्म्स तयार करतो. ओके. आणि यांचं स्ट्रक्चर कसं आहे ओर लाईक स्ट्रक्चर. ओके. तर जे काही फ्लुइड लाईक स्ट्रक्चर असेल त्याच्यामधून ते काय करतात मूवमेंट करतात. जनरली हे स्ट्रक्चर तुमच्या बुकमध्ये 3 आणि 2 मध्ये दाखवलेलं आहे. ओके. पण जनरली जरी तुम्हाला गरज वाटत नसेल किंवा असेल तर जनरली जे स्ट्रक्चर आहे तुम्ही त्या स्ट्रक्चरमध्ये चेंजसुद्धा करून घेऊ शकता की प्रत्येक एला फक्त 2 काय आहेत डायनिम आर्म्स आहेत. ओके. दोन काढा किंवा बीला सुद्धा तुम्ही काढू शकता. पण जनरली हे जे स्ट्रक्चर आहे जनरल स्ट्रक्चर हे असं आहे ज्याच्यामध्ये फक्त एला काय आहेत मायक्रो डायनिम आर्म्स आहेत. ओके. हे जे मायक्रोट्युब्युल्स आहेत यांचं कनेक्शन कसं आहे तर हा जो बीचा एक डायनिम आर्म आहे तो जाऊन बी सोबत अटॅच होतो. ए बी कनेक्शन कसं आहे ए टू बी लाईक स्ट्रक्चर. ए टू बी लाईक स्ट्रक्चर. ओके. तर अशी अरेंजमेंट आहे आणि याला काय म्हणतात लिंकर्स. ओके. जे अरेंजमेंट आहे ते काय आहेत लिंकर्स आहेत. इंटरडबलेट लिंकर्स म्हणू शकता किंवा लिंकर्स म्हणू शकता. आणि हा जो ए आहे याच्यापासून एक रॉड लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं ज्याला रॅडियल स्ट्रोक असं म्हणतात. आणि हे रॅडियल स्ट्रोक जाऊन कुठे अटॅच कधी होतं ज्यावेळेस मुवमेंट होते. जनरली नियर टू शीथ असतं इनर शीथ.
असं स्ट्रक्चर आहे. आता आपण याला लेबल्स देऊ. लेबल्स दिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल. ओके, तर याच्यानंतर जो आउटर पार्ट आहे तो आउटर शीथ किंवा त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन सुद्धा म्हणू शकतो. ओके, तर जनरल स्ट्रक्चरमध्ये याला जर लेबल्स दिले तर हा आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, हे आहेत मायक्रोट्युब्यूल्स, हे पूर्ण स्ट्रक्चर. ओके, आहे मायक्रोट्युब्यूल्स आणि या मायक्रोट्युब्यूल्समध्ये हा ए आणि हा बी मायक्रोट्युब्यूल. ओके, आणि यांच्यामध्ये प्रोटोप्लाझम किती आहेत? प्रोटोफिलामेंट 13 आणि याच्यामध्ये 10. ओके, त्याच्यानंतर हा आहे डायनिन प्रोटीन, डायनिन आर्म. ओके, त्याच्यानंतर हा जो डबलेट आहे, याच्यानंतर हा जो पार्ट आहे तो आहे रेडियल स्ट्रोक्स. त्याच्यानंतर मधला जो पार्ट आहे याच्यामध्ये जर बघितलं तर हा आहे इनर शीथ, हा आहे ब्रिज आणि हे जे दोन आहेत ते आहेत सेंट्रल मायक्रोट्युब्यूल्स. ओके, आता इकडे लक्ष द्या. जनरल स्ट्रक्चर आपण कशाचं बघतोय तर सिलिया आणि फ्लॅजेलाचं एक कॉमन स्ट्रक्चर आहे. ओके, जनरल स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा हा जो सिलिया आणि फ्लॅजेला आहे याचं मेन फंक्शन काय तर लोकोमोशन, मुवमेंट. ओके, यांचं मेन फंक्शन मुवमेंट आहे. ज्यावेळेस सिलिया किंवा फ्लॅजेला, सिलिया म्हणजे ज्यावेळेस हवा आल्याच्या नंतर हेअर्स आपले मूव करतात, जस्ट लाईक दॅट सिलिया मुवमेंट. विप लाईक, फ्लॅजेला विप लाईक मुवमेंट. फॉर एक्झाम्पल, एखादी स्ट्रिंग आहे आणि त्याला आपण एक जार दिला तर ते काय होतं? वेवलेंथ टाईपमध्ये फॉर्मेशन होतं. ओके, जस्ट लाईक दॅट ज्यावेळेस मुवमेंट होते त्यावेळेस काय होतं तर जे काही सेंट्रल मायक्रोट्युब्यूल्स आहेत, मायक्रोट्युब्यूल्स कोणत्या प्रोटीनपासून बनलेले आहेत? ट्युब्युलिन प्रोटीनपासून बनलेले. ओके, आपण अगोदरच्या पार्टमध्ये बघितलं. तर सायटोस्केलेटनमध्ये मायक्रोट्युब्यूल्स कशापासून बनलेले? ट्युब्युलिन प्रोटीन्सपासून बनलेले. याच्यामध्ये काय आहे? ट्युब्युलिन प्रोटीन्सपासून बनलेले, बरोबर आहे. हे 9 पेरिफेरल आणि 2 सेंट्रल प्रोटीनपासून बनलेले. तर ज्यावेळेस एक ज्यांना मूवमेंट करायची असते त्यावेळेस काय होतं तर हा जो शीत आहे तो मूव्ह होतो. ओके, आपली जी पोझिशन आहे तो सर्क्युलर फॉर्ममध्ये मूव्ह होतो. ज्यावेळेस हा मूव्ह होतो त्यावेळेस हे जे पार्ट्स आहेत रेडियल स्ट्रोक्स हे काय होतात तर येऊन डायरेक्ट इथे अटॅच होतात. कुठे? इन्नर शीथवरती. आणि ज्यावेळेस इन्नर शीथवरती ते सगळे अटॅच होतात त्यावेळेस त्याचं एक युनिट बनतं आणि ज्यावेळेस त्यांचं जे युनिट बनतं त्यावेळेस हा जो सेंट्रल ट्युब्युलिन प्रोटीन आहे तो काय करतो तर डायनिन प्रोटीनच्या यूज थ्रू काय करतो? एक ATP फॉर्ममध्ये एनर्जी सिंथेसाइज करतो. डायनिन प्रोटीन जो दिसतोय तो काय करतोय तर ATPase एन्झाईम असतो ज्याच्या थ्रू तो काय करतो? ATP फॉर्मेशन करतो. ATP फॉर्मेशन म्हणजे एनर्जी क्रिएशन. ओके, ज्यावेळेस ATP फॉर्ममध्ये एनर्जी फॉर्म होते त्यावेळेस हे जे ट्युब्यूल्स आहेत ज्यावेळेस रेडियल स्ट्रोक्स येऊन अटॅच होतात त्यावेळेस यांची मूवमेंट होते. ज्यावेळेस यांची मूवमेंट होते त्यावेळेस हे जे सिलिया आणि फ्लॅजेला आहेत त्यांची सुद्धा मूवमेंट होते. युनिट फॉर्ममध्ये ते मूव्ह करतात. तर ही जी रेडियल स्ट्रोक आणि त्यांचं जे कनेक्शन आहे ट्युब्यूल्स सोबत, मायक्रोट्युब्यूल्स सोबत, त्याच्यामुळे काय होतं सिलिया आणि फ्लॅजेला मूवमेंट करतात. तर जनरली यांचं मेन फंक्शन काय तर लोकोमोशन, मूवमेंट एक्सेट्रा. तर हे जे पार्ट्स आहेत याला सुद्धा तुम्ही नाव देऊ शकता नेक्झिन किंवा लिंकर्स किंवा एंटर डबलेट लिंकर्स. ओके, तर हे जे स्ट्रक्चर आहे ते आहे सिलिया आणि फ्लॅजेलाचं कॉमन स्ट्रक्चर. जनरली स्ट्रक्चर सेम आहे. ओके, तर हा आहे सिलिया आणि फ्लॅजेलाचा स्ट्रक्चर.
तर आपण पुढचा पार्ट बघणार आहोत सेंट्रिओल्स. चॅप्टरचा लास्ट वन पार्ट आपण बघतोय तो आहे सेंट्रिओल्स और सेंट्रोझोम्स. ओके, ज्यावेळेस मी युकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर काढलं होतं त्यावेळेस तुम्हाला याबद्दल पण सांगितलेलं होतं. पण जनरली सेंट्रिओल्स अँड सेंट्रोझोम्स काय आहेत? सेंट्रिओल्स आणि सेंट्रोझोम्स आपण जनरली ॲनिमल सेलमध्ये जास्त पाहतो. ओके, युकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला सेंट्रिओल्स किंवा सेंट्रोझोम्स जास्त प्रमाणात दिसतात. जनरली सेंट्रिओल्स आणि सेंट्रोझोम्स काय आहेत? इट इज ए रॉड शेप्ड स्ट्रक्चर, rod like structure. It is a 2 in number. Centrioles is 2 in number, perpendicular to each other. म्हणजे डायरेक्टली एकमेकासोबत ते काय असतात? परपेंडिक्युलर प्रेझेंट असतात. ह्या दोनला आपण म्हणतो सेंट्रिओल्स. आणि सेंट्रोझोम कशाला म्हणतो? तर हा जो सेंट्रिओल आहे याच्या आउटर साईडला काही अमॉर्फस पार्टिकल्स असतात ज्याला आपण पेरिफेरल मटेरियल असं म्हणतो. तर हा पूर्ण कंटेंट मिळून काय होतो? सेंट्रोझोम. ओके, आणि फक्त या दोघांना जर लिहिलं तर ते आहेत सेंट्रिओल्स. जनरली हे स्ट्रक्चर कुठे प्रेझेंट असतं? तर नियर टू न्यूक्लियस. ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर काढतो त्यावेळेस न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या जवळ हे स्ट्रक्चर असतं. ओके, तर याचं लोकेशन काय आहे? नियर टू न्यूक्लियस. आणि हे जे स्ट्रक्चर आहे जनरली ॲनिमल सेल्समध्ये प्रेझेंट असतात. सेंट्रिओल्स हे 2 in नंबर असतात आणि परपेंडिक्युलर टू इच अदर असतात. आणि यांचं मेन फंक्शन काय आहे? तर सेंट्रिओल्स टू फॉर्म ए फायबर लाईक कनेक्शन. ज्यावेळेस सेल डिव्हिजन होते, सेल डिव्हिजन ज्यावेळेस होते, सेल डिव्हिजन चॅप्टरमध्ये तुम्हाला कळेलच पण लक्षात असू द्या. सेंट्रिओल्स म्हणजे काय? तर सेल डिव्हिजनच्या वेळेस ज्यावेळेस तो काय करतो तर स्पिंडल फॉर्मेशन करतो. स्पिंडल फायबर टाईप कनेक्शन असतं ते स्पिंडल फायबर फॉर्म करतो. ओके, आणि सेल डिव्हिजनमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट असल्यामुळे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर आता आपण सेंट्रिओल्सचा स्ट्रक्चर पाहणार आहोत, इंटरनल स्ट्रक्चर. पण हा जो सेंट्रिओल आहे त्याचं इंटरनल स्ट्रक्चर बघण्या अगोदर बेसल ग्रॅन्युअल आणि सेंट्रिओल हे दोन्ही सेम आहेत. तर जनरली मी तुम्हाला सिलिया आणि फ्लॅजेलाचं स्ट्रक्चर सांगत असताना सांगितलेलं की ज्यावेळेस आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन बघतो तर प्लाझ्मा मेम्ब्रेन वरती आपण काय बघतो? सिलिया आणि फ्लॅजेला फॉर्मेशन बघतो. पण सिलिया आणि फ्लॅजेलाचं फॉर्मेशन सेलच्या मधून होतं, बरोबर आहे? मधून होतं. तर जिथून सेलच्या मधून ज्यावेळेस सिलिया आणि फ्लॅजेला फॉर्म होतो त्यांची जी अटॅचमेंट आहे ती कशासोबत असते? तर सेंट्रिओल सोबत असते किंवा बेसल ग्रॅन्युअल सोबत असते. तर इथून ज्यावेळेस तो ओरिजिनेट होतो सिलिया, तर हा जो स्ट्रक्चर आहे आपण सिलियाचं तर स्ट्रक्चर बघितलं, डबलेट फॉर्ममध्ये 9 पेरिफेरल अँड 2 सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स पासून फ्लॅजेला फॉर्म झालेला आहे, बरोबर आहे? तर आता आपण जे बघणार आहोत ते आहे बेसल बॉडी किंवा सेंट्रिओल्सचं स्ट्रक्चर. तर आपण ह्या पार्टचं जे स्ट्रक्चर आहे ते अगोदरच्या पार्टमध्ये बघितलं. आता आपण जो काही बेसल ग्रॅन्युअल किंवा सेंट्रिओल आहे त्याचं स्ट्रक्चर बघणार आहोत. तर जनरली याच्यामध्ये फक्त खूप मायन्यूट चेंजेस आहेत, तेच मात्र आपल्याला लक्षात ठेवायचे. जर सिलिया आणि फ्लॅजेलाचं स्ट्रक्चर कसं काढायचं आणि ते काय आहे त्याच्यामध्ये काय काय आहे हे जर तुम्हाला कळालेलं असेल तर तुम्हाला सेंट्रिओलचं स्ट्रक्चर काढण्यासाठी काहीच अवघड जाणार नाही. तर सर्वात पहिल्यांदा इकडे लक्ष द्या. सेंट्रिओल जो आहे याचं स्ट्रक्चर सुद्धा बेसिक टू सिलिया आणि फ्लॅजेला स्ट्रक्चर सारखं आहे, पण काही मायन्यूट चेंजेस आहेत. काय चेंजेस आहेत? तर आपण सिलिया आणि फ्लॅजेलाचं स्ट्रक्चर काढत असताना सांगितलं की सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये टोटल 11 मायक्रोट्युब्युल्स आहेत. ओके, आणि त्या 11 मायक्रोट्युब्युलचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं तर 9 पेरिफेरल अँड 2 सेंट्रल. पण या सेंट्रिओल्समध्ये टोटल
9 मायक्रोट्युब्युल्स आहेत आणि ते पण पेरिफेरल साईडला आहेत. तर जसं आपण फ्लॅजेलामध्ये म्हणलं 9 + 2, तर इथे आपण काय म्हणणार 9 + 0, कारण की सेंट्रलला एक पण प्रोटीन पार्ट नाही आहे. नॉन प्रोटीन पार्ट इज इन्क्लुडेड इन सेंटर. सो याच्यामध्ये टोटल 9 मायक्रोट्युब्युल्स आहेत आणि हे जे मायक्रोट्युब्युल्स आहेत हे सुद्धा प्रोटीनपासून फॉर्म झालेले आहेत आणि तो प्रोटीन आहे ट्युब्युलिन प्रोटीन. तर याचं सुद्धा स्ट्रक्चर असं आहे की 9 जे आहेत ते पेरिफेरल साईडला आहेत. पण याच्यामध्ये हे एक तर चेंज कळाला. आता सेकंड चेंज असा आहे की याच्यामध्ये सुद्धा जे काही डबलेट फॉर्ममध्ये आपण मायक्रोट्युब्युल्स बघितले होते ते डबलेट फॉर्ममध्ये होते. पण इथे जे काही मायक्रोट्युब्युल्स आपण काढणार आहोत 9 पेरिफेरल साईडला ते मात्र ट्रिपलेट फॉर्ममध्ये आहेत. कसे आहेत? ट्रिपलेट फॉर्ममध्ये आहेत. ओके, तर ह्या दोन जे काही अरेंजमेंट आहेत ते आपल्याला बघायचे. सेंटरचा नाही आहे, 9 + 2 ची अरेंजमेंट 9 + 0 मध्ये कन्वर्ट झाली. डबलेटच्या जागी ट्रिपलेट फॉर्ममध्ये आपण पाहणार आहोत आणि ते पण पेरिफेरल साईडला. तर टोटल यांची जर अरेंजमेंट बघितली तर मायक्रोट्युब्युल्सची 3 जी अरेंजमेंट आहे 3 फॉर्म्समध्ये. फर्स्ट मायक्रोट्युब्युल एला अटॅच असणारे बी आणि बीला अटॅच असणारे सी. ओके, हा आहे बी आणि हा आहे सी. आणि प्रोटोफिलामेंट्स किती आहेत तर ए मध्ये 13, बी मध्ये 10 आणि सी मध्ये 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके, तर जे काही डबलेटचं फॉर्मेशन आहे ते ट्रिपलेटमध्ये झालं आणि या ट्रिपलेटमध्ये फॉर्मेशन सिक्वेन्स तेच आहे, फक्त एक एक्स्ट्रा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटोफिलामेंट्स सेम आहेत ॲज लाईक का बी. तर याचं स्ट्रक्चर कसं आहे तर पेरिफेरल आपण आता यांचं स्ट्रक्चर पाहणार आहोत. टोटल आहेत 9 मायक्रोट्युब्युल्स. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7, 8 and 9. ओके, आता या 9 ची अरेंजमेंट कशी आहे तर ए, बी and सी. ओके, ए, बी and सी. ए, बी and सी. इनर साइडला ए, बी, सी. ए, बी, सी. हा सुद्धा ए, बी and सी. ए, बी, सी. ए, बी and सी. ए, बी and सी. ओके, जनरली आपण जे स्ट्रक्चर पाहत आहोत ते कशाचं आहे? सेंट्रिओल्सचं आहे, जिथून की फिलामेंट अँड फ्लॅजेला फॉर्म होतो. तर याच्यामध्ये टोटल काय? हा ए, हा बी आणि हा सी. तर यांची जी अरेंजमेंट आहे ती अशी आहे आणि याच्यामध्ये आपण प्रोटोफिलामेंट्स बघतो तर ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ओके, टोटल किती आहेत? 30. बी जो आहे तो टोटल 10 नी फॉर्म झालेला. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. म्हणजे ए मध्ये टोटल 13 प्रोटोफिलामेंट्स, बी मध्ये 10 आणि सी मध्ये 10. तर यांची जी काही अरेंजमेंट आहे याच्यामध्ये सुद्धा
आपल्याला यांना जॉईंट करायचं किंवा एकमेकासोबत लिंक करायचं आहे। जी काही लिंकेज आपण ऑलरेडी पाहिलेली आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे, तोच आपल्याला इथे पाहायचा आहे। तर जे काही आपल्याला प्रोटोफिलामेंट्स आहेत 9, याच्यामध्ये ये जो आहे तो जाऊन कुठे अटॅच होतो, सी ला। ए सी हा ए बी सी, ओके, ए सी ए सी ए सी ए सी ए सी ए सी, याच्यामध्ये सुद्धा ए सी आणि हा सुद्धा ए आणि सी। अरेंजमेंट काय आहे, हा ए हा बी आणि हा सी, हा ए हा बी आणि हा सी, ए चा सी सी, ए चा सी, ए सी, ए आणि सी ची लिंकेज आहे। ओके, तुम्ही याला डायरेक्ट लिहू शकता ए टू सी लिंकर। ओके, हे झाले पेरिफेरल रिजनला। आता सेंट्रलमध्ये काय आहे, तर याच्यामध्ये नॉन प्रोटीनियस पार्ट आहे, याच्यामध्ये प्रोटीन्स नाही आहेत आणि याला आपण काय म्हणतो, हब। याला काय म्हणतात, हब, नॉन प्रोटीन पार्ट। आणि हे जे 3 आपण बघितलेत, ट्रिपलेट, मायक्रो ट्युब्युल्स, ओके, याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा पार्ट आहे, तो आहे की जे काही ए पार्ट आहेत, ए मायक्रोट्युब्युल्स जे आहेत, हे मायक्रोट्युब्युल्सच्या खाली, मायक्रोट्युब्युल्सच्या जवळ आपल्याला एक स्ट्रक्चर दिसतं आणि ते जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आहे एक्स बॉडी। ते जे स्ट्रक्चर आहे ते आहे एक्स बॉडी आणि हा जो एक्स बॉडी आहे तो ए सोबत अटॅच असतो। तो काय आहे, ए सोबत अटॅच आहे, जिथे आपण रेडियल स्ट्रोक्स ज्याला म्हणलेले। त्याचबरोबर या 2 एक्स बॉडीच्या मध्ये म्हणजेच जे काही लिंकर्स आहेत त्या लिंकर्सच्या साईडला आपण काय पाहतो, तर वाय टाईप स्ट्रक्चर। आणि हे जे वाय टाईप स्ट्रक्चर आहे ते दोन्ही एक्सला अटॅच आहे। अटॅच टू इच अदर। हे जे स्ट्रक्चर काढलं तो आहे हब, जो की आपल्याला एच्या डायरेक्टली नियर दिसतो, तो आहे एक्स किंवा रेडियल स्पोक। ओके, आणि हा जो आपल्याला दोन्ही लिंकरच्या मध्ये दिसतोय तो आहे वाय स्ट्रक्चर। ओके, तर हा जो सेंट्रिओल आहे, जिथून सिलिया किंवा फ्लॅजेला जे आहेत ते ओरिजिनेट होतात, त्या ठिकाणचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर टोटल 9 जे आहेत ते पेरिफेरल साईडला आहेत आणि ते पण ट्रिपलेट फॉर्ममध्ये। ए 13 प्रोटोफिलामेंट्स, बी 10 प्रोटोफिलामेंट्स आणि सी also formed by 10 प्रोटोफिलामेंट्स। हे जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतं याच्यामध्ये टोटल 9+2 चा फॉर्म्युला यूज केला आहे, ज्याच्यामध्ये 9 जे आहेत मायक्रोट्युब्युल्स ते पेरिफेरल साईडला अटॅच आहेत आणि ते पण ट्रिपलेट फॉर्ममध्ये। आणि हा जो ट्रिपलेट फॉर्म आहे जनरली कुठे असणार आहे, न्यूक्लियसच्या जवळ असणार आहे, कारण की सेंट्रोझोम किंवा सेंट्रिओल्स कुठे प्रेझेंट असतात, नियर टू न्यूक्लियस।
ज्यावेळेस तुम्ही स्ट्रक्चर काढाल त्यावेळेस पूर्ण काढा. ए मध्ये 13, बी मध्ये 10 अँड सी मध्ये 10. हे जे स्ट्रक्चर आहे 9 जे आहेत डायरेक्ट पेरिफेरल रिजनला आहेत. ओके, त्याच्यामध्ये अरेंजमेंट ए बी सी आहे आणि या ए बी सी मध्ये प्रत्येक 9 मध्ये काय झालेलं आहे, ए टू सी लिंकेज झालेलं आहे. ए हा सी सोबत अटॅच आहे. ओके, त्याच्यानंतर जे काही इनर साईडला आहे तिथे प्रोटीन बिलकुल प्रेझेंट नाही आहे, नॉन प्रोटीनियस पार्ट आहे ज्याला आपण हब म्हणतो. त्याचबरोबर जे काही त्याच्या बाजूनी आपण जे स्ट्रक्चर बघतोय त्याच्यामध्ये जो की डायरेक्ट जे काही मायक्रोट्युब्यूल्स आहेत त्यांच्या अरेंजमेंटमध्ये दिसतोय तो आहे एक्स बॉडी किंवा त्याला तुम्ही रॅडियल स्पोक सुद्धा म्हणू शकता. त्याच्यानंतर जे काही इनर साईडला आपल्याला दिसतात ते जे आहेत ते वाय बॉडीज आहेत आणि वाय बॉडीज काय असतं, वाय आणि एक्स हे एकमेकासोबत अटॅच असतात. ओके, अटॅच टू इच अदर. ओके, तर हा जो पार्ट आहे जनरली हा जो पार्ट आहे सिलियाची ओरिजिनेशन पार्ट आहे, जिथून ओरिजिन होतो, जिथून सिलिया फॉर्म होतो. ओके, पण ज्यावेळेस सिलिया फॉर्म होतो आणि मुवमेंट होते त्यावेळेस जी काही एनर्जी फॉर्म होणार आहे ती एनर्जी टोटल इथून ते सिलियापर्यंत जाते आणि सिलियाच्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये डेनिम्स किंवा जे काही प्रोटीन्स आहेत ते काय करतात, एटीपेज ह्या एन्झाईमपासून एटीपी फॉर्मेशन करतात आणि तो जो एटीपी आहे तो एनर्जी जनरेट करतो आणि ती जी एनर्जी आहे ती मुवमेंटसाठी काय होते, युजफुल ठरते. तर जनरली हा जो स्ट्रक्चर आहे तो सेंट्रिओल आणि सेंट्रोझोमचा स्ट्रक्चर आहे. जनरली आपण जो चॅप्टर सुरू केला होता सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन, जनरली त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं होतं तर आपण सेल आणि सेलचे टाइप्स बघितले, सेलचं स्ट्रक्चर बघितलं, सेलमध्ये प्रेझेंट असणारे प्रत्येक सेल ऑर्गॅनल हा आपण डिटेलमध्ये पाहिलेले. जनरली या सेलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्रत्येक ऑर्गॅनल पुढे तुम्ही जे काही चॅप्टर्स अभ्यासणार आहात त्या प्रत्येक चॅप्टरमध्ये कुठे युजफुल ठरतो आणि कुठे त्याचा यूज होतो हा तुम्हाला त्या वेळेस समजेल. पण सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार असाल त्यावेळेस जे काही स्ट्रक्चर्स तुम्ही काढताय ते थोडेसे ऑब्झर्व करत जा, कारण की ज्यावेळेस तुम्ही स्ट्रक्चर काढत असाल त्यावेळेस जर ह्या स्ट्रक्चर फॉर एक्झाम्पल जर हे स्ट्रक्चर पाहिलं तर एचा सी सोबत, ए हा सी सोबत लिंक आहे, बरोबर आहे. त्याच जागी जर चुकून तुम्ही ए आणि एचं कनेक्शन दाखवलात तर ते चुकीचं ठरतं. याच्या अगोदरचा जो पार्ट आपण बघितला सिलिया आणि फ्लॅजेला याच्यामध्ये चूक झालेली आहे, तिथे डायरेक्ट लिंक दाखवलेली आहे, डबलेटमध्ये डायरेक्ट लिंक दाखवलेली आहे, पण तशी लिंक न दाखवता तो जो स्ट्रक्चर आहे तो थोडासा चेंज करा. ओके, तर हा जो चॅप्टर आहे तो सर्वात सोपा आहे, फक्त तुम्हाला स्ट्रक्चरचे नाव आणि त्याचे फंक्शन आणि त्याचं स्ट्रक्चर इतकंच लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर याच्यानंतर आपण